सो नमस्कार, मी संगीत पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय। आजचा 5वा दिवस आहे आपला। बाप्पा घरी आले, बघू शकता तुम्ही। आणि आज गौरी आव्हान म्हणजे आपल्या घरी गौरी येणार आहे, तर ते आणण्यासाठी आपण चाललोय। आणि कशा प्रकारे आम्ही पारंपरिक पद्धतीने गौरी घरी आणतो हे तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे। सो ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आमच्या बाप्पाचा सिनेमॅटिक टेक जरा दाखवतो। सो गौरी पावलं काढते म्हणजे आता रांगोळी वगैरे, आणि त्याच्यासोबत आमचा हा छोटा नैतिक, तो पण तिला मदत करतो। नैतिक हाय कर, हा पप्पी दे, हा बघा सगळं ऐकतो। आता रांगोळ्या काढते म्हणजे पावलं, ह्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून गौरी घरात येईल। हा बघा वाघ आलाय, नाचत आईलाय वाघ। आणि इथे बघू शकता, इथे आहे आमची धामणसकरांची कुलस्वामिनी। हे बघा इथे आहे आमचं हे देवघर आहे, इथे सगळी पूजा वगैरे केली जाते। सो आता आम्ही निघालोय जिथं आम्ही गौरी आणायला जातो, आणि तिथं पूजा वगैरे केली जाईल। मग तिथून गौरी आम्ही घरी नेऊ। आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता महिला मंडळी येत आहेत। आता आम्ही चालत आलो नंतर वाटेमध्ये चिखल खूप होता, मग आता देवांग आणि मी जरा पाय धुतोय कारण खूप घाण झालेत पाय। आणि चला तिथे तुम्हाला दाखव, पूजा गौरीची पूजा वगैरे चालू आहे, मग तिथून आपण घरी जाऊ। चल या। सो ह्या साईडला तुम्ही बघू शकता पूजा चालू आहे, सर्व महिला मंडळ आमच्या पूजा करतात गौरी। आणि हे बघा ह्या 3 गौरी आहेत, धामणसकर, पेडामकर, गुळवणकर, यांच्या 3 गौरी आहेत इकडे। अरे बघा खाली पाऊस पडला ना तर डाग पडतो। लाईटीच्या टावर कोण आहे? सगळं सेव करू मला शुमकर हा फुलाने हळद कुंकू ब्लॉक पण येतील व्हायरल व्हायला नको का? कुंकू लावलं काय ह्याला? पहिलं कोण पूजा करेल त्यांनीच लावलंय कोणी? गणपती बाप्पा मोरया, मोरया। माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला घावलं। माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरीला घावलं। माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गौरी
एका वर्षान आपलं आपल्या गौरी मातेची पूजा आरती वगैरे सर्व झालंय आणि आता थोड्याच वेळात आपण गौरी घरी घेऊन जाऊ. आणि तुम्ही इथं साईडला एकदम खतरनाक आहे असा व्ह्यू बघू शकता. एकदम सर्व हिरवं हिरवं झालंय, पाऊस खूप पडतोय. आणि हा ताशा प्लेअर आहे देवांग, छोटा भाऊ आहे माझा. हाय हाय हाय. वाजव ताशा जरा. सो आता थोड्याच वेळात निघू आपण घरी जायला. आणि इथं जरा वाट आहे ना, थोडी चिखल चिखल झालं त्यामुळे जरा चालायला नीट जमत नाही. हा बघा व्ह्यू बघा, पूर्ण हिरवगार. हा बघा टॉवर बघा केवढा मोठा आहे. सो आता गौरी घरी घेऊन जायची तयारी चालू आहे. ए वाजव. पुरात पाऊस आलाय, सगळ्यांनी छत्र्या ओपन केले. आता गौरी येतात आपल्या घरी. हे पूजा करा रे. तिरड्याचं पाय धुतलं नाही तिथं. आता पूजा केलं मग कसं उचलणार. जाऊ दे आता धुवार मग तुळशीचं पाणी टाकत आहे ते नंतर दुसरं ठेवा ताजं पाणी संध्याकाळी आल्यावर. असू दे पावसाचं पण पडतंय. मीठला काढून दिला आणि लगेच पूजाला लावलं. आता काय बोलणार उचलायचं नसतं ना. आतमध्ये एंट्री करताना नाही. आता खाली पाय आमचे खराब आहेत. आता आपल्या गौरीचं आगमन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय गौरीला जे लागणार साहित्य, प्रसाद वगैरे, हार वगैरे जे लागेल ते आता आणण्यासाठी आम्ही चाललोय आरवलीत. आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ वैभव. हा बघा. हाय एवढी. आणि आम्ही रेनकोट ह्याच्यासाठी घातलाय कारण पाऊस खूप कधी अचानक कधी येतोय. मग आम्हाला थांबायची गरज नाही कारण टाइम नाही तेवढा, खूप लेट झालाय. आधी 6 वाजलेत. सो आता आम्ही निघालो. सेम रेनकोट घातला आम्ही दोघांनी पण. हा आणतो 2 लिटर ना. हा चला. दही आहे ना. चल लवकर. दूध हे संकेत. हा दही दूध. हा दही दूध 2 हार. 2 हार मिठाई आणखी आणखी फुलं. होय. हा
निघालो आता आम्ही आरवलीत. आणि ही आमची सुतारवाडी. आणि पावसामुळे सर्व हिरवगार हिरवगार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागं बॅकग्राऊंड. कासे पेडांबे चिपळूण. सो आमच्या लागणाऱ्या वस्तू आम्ही घेतल्यात. हार वगैरे, दूध आणि मिठाई वगैरे सर्व घेतल्या. आणि आता आम्ही निघालोय घरी. अजून कुठे थांबायचं आहे का? अजून एक स्पॉटवर थांबायचं, तिथं बघू काय घ्यायचं असेल, राहिलं असेल ते बघू. चला. आणि हा आहे आमचा आरवली. बघा हा मुंबई गोवा हायवे. आणि हा मुंबई गोवा हायवेचा ब्रिज आहे वरनं जरा छोटा. फायनली आपली गौरी विराजमान झालेली आहे इथे. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे गौरी गणपती. आणि बघा आमची गौरी कशी सजवली. हे बघा. माझ्या गणानं घुंगरू हरवलं गौरीला घावलं.